नमस्कार, जय शिवराय. नाही उन्हाची गरज, नाही गॅसची गरज, तरीही आपण लिंबू साठवून ठेवू शकतो अगदी महिनाभरापासून ते वर्षभरापर्यंत. अगदी यूजफुल व्हिडिओ आहे, स्किप न करता पहा. चला तर पाहू. त्यासाठी ते स्वच्छ लिंबू धुवून घ्यायचे, त्यानंतर पुसून घ्यायचे. अशा प्रकारे कोरडं करायचे लिंबू. तुम्ही ते प्लॅस्टिकची बरणी वापरू शकता किंवा डबा वापरू शकता. दाखवल्याप्रमाणे असं प्लॅस्टिकची डबा घेऊन त्यामध्ये अगदी महिनाभर ठेवू शकता फ्रीजला. हे लिंबू महिनाभर राहू शकतात अशा प्रकारचे हे लिंबू. त्यानंतर दुसरी पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी स्वच्छ लिंबू धुवून घेतलेले आहेत. आता इथे सर्व लिंबू कट करून घ्यायचे. अगदी गॅसची न वापर इथं होतो ना ही उन्हाचा वापर होतो. ह्यातील आपण आता रस काढून घ्यायचा. अगदी तुम्ही इथे गाळणही करू शकता ह्या रसाचं, किंवा त्यातील फक्त बियाही काढू शकता, सेपरेट करू शकता. आता इथे थोडीशी साखर घालायची, अर्धी वाटी, आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि हा रस अगदी फ्रीजला आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचा. अगदी वर्षभर हा आपला रस राहू शकतो. नाही उन्हाची गरज, नाही गॅसचा वापर. त्यानंतर तिसरी पद्धत आहे. त्यासाठी आपण ते 1 वाटी रस घेतलेला आहे. रसाच्या 3 पट साखर वापरायची. आता इथे माझी 1 वाटी रस झालेला आहे, तर 3 पट साखर, 3 वाट्या साखर घेतलेली आहे. पूर्ण मिक्स करून इथे प्लेटवरती हे पातळ थर देऊन अशा प्रकारे पसरवून अगदी फॅनखाली 5 ते 6 दिवसात आपली ही साखर वाळली जाते. नाही उन्हाची गरज, नाही गॅसचा वापर, तरीही आपले हे लिंबू राहू शकतात. त्यानंतर आपण याची पावडर तयार करून घ्यायची. पाहू शकता 5 ते 6 दिवसानंतर छान ही साखर वाळली जाते. आता ह्याची पावडर करून यामध्ये तुम्ही सब्जा घालून ठेवू शकता. अगदी रेडीमेड आपला सरबत तयार होतो. अगदी थोडीशी पावडर टाकायची आणि सरबत तयार करायचा. अशा प्रकारे 3 पद्धतीने आपण लिंबूचं स्टोअर करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.